नमस्कार. भारतामध्ये आर्थिक व्यवहारांसाठी पी-एन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. बंक व्यवहार, आयकर भरणे, गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक व्यवहार करताना पे-एन कार्ड आवश्यक असते. दरम्यान आता पे-एन कार्ड संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार असून 1 एप्रिल 2026 पासून नवे नियम लागू होणार आहेत. सध्या नवीन पे-एन कार्डसाठी केवळ आधार कार्डच्या मदतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र सरकारने या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंतच फक्त आधारे पेनांसाठी अर्ज करता येणार असून त्यानंतर अर्ज करताना अतिरिक्त कागदपत्र सादर करणे बंधनकारक होणार आहे. 1 एप्रिल पासून काय बदलणार? नव्या नियमानुसार 2026 ते 27 आर्थिक वर्षापासून पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डसोबत जन्मतारखेचा अधिकृत पुरावा देणे आवश्यक असेल. यामुळे अर्जदाराची ओळख अधिक अचूकपणे पडताळता येणार आहे. सरकारच्या मते हा बदल कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी करण्यात येत आहे. अनेकदा एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार होण्याच्या घटना समोर येतात. नव्या नियमामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणती कागदपत्रे लागणार? नव्या नियमानुसार पॅन कार्डसाठी अर्ज करताना काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, 10वीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट तसेच मजिस्ट्रेटकडून प्रमाणित शपथपत्र यांचा समावेश असू शकतो. तसेच अर्ज करताना दिलेले नाव आणि इतर तपशील आधार कार्डवरील माहितीशी जुळणे आवश्यक असेल. यामुळे वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये नावातील फरक कमी होईल आणि करदात्यांची माहिती अधिक अचूक होईल. धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनल ला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.